आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला आजच्या दिवसाबद्दल. सगळेजण एक्साइटेड आहे कारण आजचा दिवस फादर डे. मुळामध्ये कुठलाच डे नसतो, परंतु वर्षात एकदा काहीतरी जबाबदाऱ्या पार पाडाव्यात म्हणून लोकांनी हे डे निर्माण केलेले आहेत. जर आहेत तर त्या निमित्तानं बापानं काय करावं, मुलांनी काय करावं ते पण समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून वास्तविक पाहता देवानं, मी सूरज बरोबर चर्चा करताना म्हटलं हे उलट कसं काय झालं. पहिले मदर डे मग फादर डे. वास्तविक पाहता पहिला आला आदाम, मग आली म्हणजे पहिलं कोण आलं, बाप, मग कोण आली, आई. परंतु मानवी कल्पना, आणि ते पण बघा मे महिन्याच्या सेकंड वीक मध्ये आणि फादर डे जून महिन्याच्या, किती दुय्यम दर्जा. आणि बिचारे बाप काहीच बोलत नाही. मग ती सूरजने कविता ऐकवले 4 शब्द नाही का, ते सहन करण्याची ताकद. मुळामध्ये देवानं पिता बनवत असताना या पित्याला पहिल्यांदा निर्माण केलं, ज्याला आदाम म्हटलेलं की पहिला पिता बनवला. आणि पहिला पिता बनवत असताना मोठा प्रश्न आहे की दोघा हजबंड वाईफला एकदाच बोलवायला पाहिजे, एकदाच निर्मिती केली पाहिजे. परंतु असं लिहिलं की देवानं पहिल्यांदा आदाम बनवला आणि या आदामाला त्यानं पित्याचं अंतःकरण कसं आहे दाखवण्यासाठी काही दिवस घालवले बरं का. मग त्याच्या समोर वेगवेगळे पशु पक्षी प्राणी, या प्राण्यांच्या जोड्या, त्यांची नावं, म्हणजे निर्माण केलेले पशु पक्षी प्राणी यांना नावं देत असताना यांच्याकडं असणारं अंतःकरण, जे बापाचं अंतःकरण, आईचं अंतःकरण कसं असावं, त्याच्यासाठी या जोड्या त्या ठिकाणामध्ये प्रभूनं क्रिएट केल्या आणि त्याला नावं द्यायचं काम दिलं. आणि मग देवाला कळालं हा जो व्यक्ती आता परफेक्ट झाला की ज्याच्यासाठी अनुरूपशी सहकार्याने मी निर्माण करेल आणि त्याच्यापासून पितृत्व आणि मातृत्व सुरू होणार आहे. परंतु निर्माण करत असताना बापाचं अंतःकरण, पवित्र शास्त्रामध्ये येशू स्वतः देवाला म्हणतो, हे माझ्या स्वर्गातील बापा, हे माझ्या स्वर्गातील बापा. आणि एखादी मागणी मान्य करण्याच्या अगोदर त्याची प्रार्थना काय होती माहिती का, हे बापा तू माझं नेहमीच ऐकतो. बापानं नेहमीच ऐकलं पाहिजे. जर येशू ख्रिस्त म्हणतो की तू माझं नेहमी ऐकतो, परंतु आता लेकरांना एवढा आनंद झाला, आमचा बाप आमचं ऐकत नाही हो. परंतु एक वचन वाचल्यावर तुम्हाला समजेल, खरं तर वास्तविक पाहता आम्हाला मुख्य भागाकडे जाणं गरजेचं आहे. परंतु जेवढी आपल्याला पाहता येईल इपिस्कराचं पत्र 6 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये, जिथं असं म्हटलं की बापानं लेकरांचं ऐकायला पाहिजे. मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा. जसं येशू म्हणतो की हे बापा तू माझं नेहमी ऐकतो, बापानं मुलांचं ऐकायला पाहिजे. काय ऐकायला पाहिजे? आता मी जसं म्हटलं की नाही, येशू म्हटलं ना तू माझं नेहमीच ऐकतो, तसं बाप लेकरांना असं वाटतं बापाने नेहमी ऐकलं पाहिजे, ऐकलंच पाहिजे. मग प्रश्न उरतो काय ऐकलं पाहिजे. समजा एखादा मुलगा जो दारुडे आहे तो आपल्या बापाला म्हणलं बापा मला दारू दे, मग काय बापानं ते ऐकायचं का? दारू दे म्हणल्यावर त्याला दारू दे. मुळामध्ये बाप नेमकं काय ऐकतो आणि बापानं नेहमी ऐकत असताना कशा पद्धतीनं ते ऐकावं, बायबल समजून घेणं फार गरजेचं. फादर डे किंवा पितृदिन ज्याला असं म्हटलेलं आहे, या पितृदिनानिमित्तानं पहिली गोष्ट शास्त्रात असं लिहिलं की बाप ही व्यक्ती
जी प्रभूनं निर्माण केलेली आहे, जे आणि त्याला जे बापाचं अंतःकरण दिलं, या अंतःकरणामध्ये असं लिहिलंय त्या ठिकाणी, मुलांनो तुम्ही बापाच्या आज्ञेत राहा. म्हणजे बापानं आज्ञा करणं गरजेचं आहे. बापानं आज्ञा करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट इथं लेकरांना तो सांगतो, तुमचा बाप जी काही आज्ञा तुम्हाला करेल. ऐका बरं का, ईशू म्हणतो ना, हे बापा तू माझं नेहमीच आहे. आता बापानं त्याला आज्ञा दिली, माझ्यासाठी तू क्रुसावर जा, माझ्यासाठी तू बलिदान कर, माझ्यासाठी अर्पण कर. ही आज्ञा प्रभूनं त्याच्या पुत्राला दिली आणि पुत्रानं बापाच्या आज्ञेसाठी क्रुसावरती बलिदान दिलं. आता बाप त्या मुलाकडे पाहताना, माझा मुलगा आज्ञेचं पालन करतो ही गोष्ट बापानं पाहिली आणि आता बाप काय करतो, मुलगा जे सांगतो ती प्रत्येक गोष्ट ऐकतो. बाप कधी ऐकतो माहिती का, मुलगा आज्ञेमध्ये राहील. लेकरानं बापाच्या आज्ञेमध्ये राहिलाच पाहिजे. जी लेकरं आपल्या बापाच्या आज्ञेमध्ये राहत नाही, त्याच्यात लिहिलंय, वाचा पुढे वचन. मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. कारण काय हो, हे योग्य आहे. काय योग्य आहे? तुमच्या विनंत्या सांगणं योग्य नाही. काय योग्य आहे? आज्ञेमध्ये राहणं योग्य आहे. आम्ही म्हणतो ना, आम्हाला योग्य अयोग्य काही कळत नाही. लक्षात घ्या, जेव्हा जीवनामध्ये काही निर्णय घेण्याची वेळ येते, जेव्हा काहीतरी निर्णय घ्यायचे असतात, ते निर्णय तुमच्या बुद्धीला पटतात म्हणून कधी घेऊ नका. कारण तुमची बुद्धी चालवणारा दुसरा एक कोणीतरी असतो. तुम्हाला माहिती काय, येशू ख्रिस्ताला जसं मी पाहतो की त्या लुसिफरनं त्या डोंगरावरती घेऊन गेला आणि त्या डोंगरावरून त्याला जग दाखवलं आणि त्याला सांगितलं, मला नमन कर म्हणजे सगळं जग मी तुला देऊन टाकेल. त्यानं बुद्धीमध्ये भ्रम निर्माण केला. त्यानं सांगितलं की तुला भूक लागली, तू आज्ञा केली तर धोंड्याच्या भाकरी होतील, भाकरी तुझी गरज आहे. परंतु बापानं एक वचन त्या ठिकाणामध्ये या पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलं होतं आणि ते वचन होतं, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल. त्यानं आपल्या बुद्धीमध्ये भ्रम होऊ दिला नाही, बुद्धीमध्ये नाही भ्रम होऊ दिला. त्यानं बापाच्या शब्दाकडे कान दिला. लेकरांनो ऐका, जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते ना, त्या नेहमी तुमच्या बुद्धीला काय पडतं याचा विचार करू नका. तुमचा बाप तुम्हाला काय शिकवतो याच्याकडे लक्ष द्या. का तर हे चांगलं आहे, याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे. तुमच्याकडं जो अनुभव आहे, तुमच्याकडं लोक ओळखण्याची क्षमता नसते. तुम्ही कदाचित या जगामध्ये तुम्ही नवखे असल्या कारणाने पहा, तरुण पण जे असतं ना, ते सगळ्यांवर विश्वास टाकणार असतं. आणि या तरुणपणाचं वैशिष्ट्य काय माहिती का, जो व्यक्ती त्याला वेळ देईल ना, त्या व्यक्तीला तो आपला व्यक्ती मानत असतो. कोणीतरी वेळ देत असतं, टाइम देत असतं. आणि टाइम देणारा व्यक्ती आम्हाला असं वाटतं की तो खरं माझ्यावरती प्रेम करतो. मग माझा बाप मला टाइम देत नाही. तुझा बाप टाइम कसा देईल? तुझ्या बापानं जर तुला टाइम दिला ना, मग तुझं पोट कसं भागणार आहे, तुझं एज्युकेशन कसं होणार आहे, तुला सगळ्या वस्तू कशा मिळणार आहे. लेकरं म्हणतात ना, तुम्ही आम्हाला टाइम देत नाही, तुम्हाला टाइम. ठीक आहे, मी टाइम देत नाही, तू कामाला जा आणि तू कामाला आल्यावर मी तुझ्या शेजारी बसतो. चालतं का? तुम्हाला लागतं वस्त्र, तुम्हाला लागतं शिक्षण, तुम्हाला लागतं चांगल्या वस्तू. या सगळ्या वस्तू कोण पुरवणार आहे? बाप पुरवणार आहे. मग बाप पुरवत असताना बापाची पण स्वप्न लेकरांसंबंधानं असतात. प्रत्येक बापाला आपल्या लेकरा संबंधानं स्वप्न आहे. जगामध्ये अस्तित्वात असणारा पिता हा कधी स्वतःचं स्वप्न जगत नाही. जेव्हा तो बाप बनतो ना, तेव्हापासून त्याची स्वप्न त्याची लेकर असतात. तुम्ही माझा सन्मान केला, माझा सत्कार केला, मला पण ते घ्यावंसं वाटलं. सूरज आल्याला म्हटलं, आज पहिले आम्ही तुमचा सन्मान करतो, तुम्ही आमचे बाप आहे. मग मला पण ती जाणीव झाली, नाही बाप असणं ही गोष्ट सगळ्यात वेगळी. मी एवढ्या लेकरांचा बाप आहे. बरं, तुमचाच बाप नाही, महाराष्ट्रामध्ये सगळ्या जे लोक फॉलो करतात त्या सगळ्यांचा बाप आहे. सगळ्यांनी मला हॅपी फादर्स डे केलं. मग माझ्या लक्षात आलं की बाप म्हणून माझं प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी. एक व्यक्तीकडे मी पाहतो, एक परिवार, एक कुटुंब, एक साधारण लेकरू, त्याच्याकडे पाहत असताना माझ्याकडे बापाचं अंतःकरण असतं. काय अंतःकरण असतं? माझं एक स्वप्न आहे. काय बापाचं स्वप्न आहे? काय बापाचं स्वप्न आहे? माझं स्वप्न एकच आहे, प्रत्येक व्यक्ती पित्याकडे आकर्षित व्हावा, देव त्याला समजावा, प्रभूचं राज्य त्याला समजावं. आणि बाप म्हणून मला आठवतं की दिवस रात्र माझ्या डोक्यामध्ये काय विचार चालत असतील. माझ्यावरून मला कळतं की बापाचे विचार लेकरा संबंधानं काय चालू असतील. रात्रंदिवस माझ्या डोक्यामध्ये काय विचार असतात की कोणीच व्यक्ती माघारी जाऊ नये, एवढंच एक विचार रात्रंदिवस.
काय रात्रंदिवस माझ्या अंतःकरणामध्ये खळबळ चालू असते. मी पाहतो प्रत्येक व्यक्तीचं वागणं, त्याचं वर्तन, त्याचं जीवन, त्याचं प्रार्थना, त्याचं भरकटणं, त्याचं प्रभूकडे बोलणं, या सगळ्या गोष्टीकडे आणि बारकाईने लक्ष असतं. समजा एखादं लेकरू, मी आज सकाळी विचार करत असताना मला त्या उधळ्या पुत्राच्या बापाचं आठवण झाली की उधळ्या पुत्राचा बाप, त्याचा मुलगा त्याच्या जवळ असताना सुद्धा या मुलाकडे त्याचं लक्ष नाही, पण बाप म्हणून त्याचं लक्ष कोणतं? उधळलेला मुलगा. आणि त्या उधळलेल्या मुलाकडे त्याचं लक्ष लागत असताना असं लिहिलं की बाप आपले डोळे लावून बसलेला होता. डोळे लावून बसलेला होता. त्याच्या मुलानं सगळी संपत्ती काढून घेतली, उधळली, कसबिनी बरोबर उद्ध्वस्त करून टाकली सगळी प्रॉपर्टी, आणि त्यानं घालवून टाकली, आणि शेवटी भिकारी झाला, कप्पल्लक झाला. तरी त्याच्या बापाचे डोळे त्याच्याकडे लागलेले आहेत. आणि तिकडं पहा, बापाचं अंतःकरण मी तुम्हाला सांगतो. इथं शास्त्रात असं लिहिलं की तुमच्यासाठी चांगलं काय, तर तुम्ही त्याच्या आज्ञेमध्ये राहणं. आता या मुलाला, या दोन मुलांपैकी दोघांना पण बापानं संस्कार केले होते आणि त्यांनी सांगितलं होतं बापाचं घर सोडू नका. एका मुलानं आज्ञेचं पालन केलं नाही आणि तो बाहेर गेला, संपत्ती उधळली, आणि संपत्ती उधळल्यावरती त्याच्या वाटेला काय आलं? बापाचं शिक्षण माहित नसल्या कारणानं, बाप काय त्याला समजलं नसल्या कारणानं, मी तुम्हाला सांगितलं, जे त्याला वेळ देतील त्याला असं वाटतं ते माझ्यावरती प्रेम करणार आहे. त्याच्या मित्रांनी त्यांना वेळ दिला, पण लक्षात ठेवा, मित्र चांगल्या स्थितीमध्ये वेळ टाइम देतात, पण ज्या तुमची वेळ वाईट असते ना त्याचे मित्र साथ देत नाही, पण साथ देतो त्यास फक्त बापच देतो. प्रियानो, का? कारण बापाचं अंतःकरण सगळ्यापेक्षा वेगळं आहे. मित्र वाईट काळामध्ये तुम्हाला नाही साथ देणार, चांगल्या स्थितीमध्ये देणार. तुमच्याकडे आरोग्य आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे बुद्धी आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुम्ही त्यांना समय देता, तुम्ही त्यांना खाऊ देता, तुम्ही त्यांना आणि त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करता, त्यावेळेस तुमचे मित्र आहे. बापाचं तसं नाहीये. हा बाप, मुलगा सगळं उधळून आल्यावर तो मुलगा आपल्या डोक्यामध्ये विचार करून येतो, मी बापाला जातो म्हणतो तुमच्या घरामध्ये मला एक मोलकरी म्हणून ठेवा. बाप मोलकरी नाही ठेवत. बाप काय म्हणतो? माझा मेलेला मुलगा जिवंत झालेला. हे बापाचं अंतःकरण आहे. बापाला कधीच वाटत नाही की आपली लेकरं मरावीत. बापाला कधीच वाटत नाही आपल्या लेकरांचा नाश व्हावा. बापाला कधीच वाटत नाही त्याच्या लेकरांनी डुकरांच्या शेंगा खाव्या. डुकरं खातात ते शेंगा खाव्या. त्याला असं वाटतं माझ्या, तो म्हणतो नाही का, माझ्या घरामध्ये, माझ्या बापाच्या घरामध्ये भाकरीची रेलचेल आहे. ऐका, बापाचं अंतःकरण काय असतं माहिती का? माझी रेलचेल माझ्या मुलांना मिळावी, माझी रेलचेल माझ्या मुलांना मिळावी. मग तो उधळ्या पुत्र घरी आल्यावर त्याचा भाऊ रुसून बसला, आणि तो रुसून बसल्यावर तिथं तो बापाला काय म्हणतो की बाबा तुम्ही त्याच्यासाठी एवढी मोठी पार्टी केली, एवढा मोठा आणि सोहळा केलेला आहे, मी तर तुमच्याकडं एवढे वर्ष राहिलो पण साधं तुम्ही माझ्यासाठी कोकरू कापलं नाही. तो काय म्हटलं, बाबा हे सगळं तुझंच आहे रे. लक्षात घ्या, बापाच्या अंतःकरणामध्ये काय असतं माहिती का? जे आहे ते सगळं तुमचं आहे. बाप कधीच म्हणत नाही माझं आहे. लेकरानं जे करून ठेवलं ना तुमच्या बापानं, हे सगळं तुमच्यासाठी करून ठेवलं. त्याचा कधीच त्या कुठल्या गोष्टीवरती हक्क नाही. त्याच्या डोक्यामध्ये एक स्वप्न असतं, माझ्या मुलासाठी घर करेल, माझ्या मुलासाठी प्रॉपर्टी करेल, माझ्या मुलासाठी चांगलं राहणीमान करेल. रात्रंदिवस त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार, माझा मुलगा, माझं मूल, आणि याचं स्वप्न मला पूर्ण करायचं. बापाचं स्वप्न फक्त तुमचं स्वप्न पूर्ण करणं हे बापाचं स्वप्न आहे. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का? तुम्ही आपल्या बापाच्या आज्ञेमध्ये राहा. हे लेकरांचं कर्तव्य आहे. आता लक्षात ठेवा, बाप, आता देवानं या बापाला अशा प्रकारचा दर्जा दिला. सगळ्यात भारी दर्जा कोणाला दिला? बापाला. म्हणून तर मी पाहतो की ज्यावेळेस एसाव आणि याकोब, इसाकाची दोन मुलं, बाप म्हातारा झाला आणि त्याला कळालं की आता आशीर्वाद घेण्याचा समय आला, तर देवानं काय केलं माहिती का? सगळे आशीर्वाद बापाच्या स्वाधीन केले. मला कधी कधी प्रश्न पडतो, बापाच्या का स्वाधीन केले? वास्तविक पाहता आईच्या पण स्वाधीन करायला पाहिजे होतं, परंतु देवानं तसं केलं नाही. आशीर्वाद कोणाच्या स्वाधीन केले? रिबका नाही का म्हणतात, अरे तुझा बाप म्हातारा झाला, तो तुला आशीर्वाद देणार, आणि तो आशीर्वाद देणार आहे एसावाला, तर याकोबा तू काय कर, तू तुझ्या भावाचे कपडे घाल, मी कोकरू कापते, आणि तू जाऊन त्याला कालवण बनवते, त्याला तुझ्या बापाला दे, तुझा बाप खाईल आणि तुला आशीर्वाद देईल. म्हणजे रिबकेच्या हातामध्ये आशीर्वाद नव्हते. आज एक गोष्ट तुम्हाला जाऊन सांगतो, फादर डेच्या निमित्तानं सगळे आशीर्वाद देवानं बापाच्या हातामध्ये ठेवलेले आहेत. मी तुमचा बाप आहे, सगळे आशीर्वाद माझ्याकडे आहेत, माझ्याकडे चाव्या आहेत.
मग इकडे तिकडे उड्या मारू नका. मी ठरवलं तर तुम्हाला आशीर्वाद देईल. आमेन म्हणाल का? हा. पण बापाचं अंतःकरण कसं असतं माहिती का? बाहेर गेलेलं लेकरू परत कळपात यावं, हे बापाचं अंतःकरण आहे बरं का. हे कुठल्याच व्यक्तीचं अंतःकरण असतं. जो बाप असतो त्या बापाला वाटतं की ते आशीर्वाद त्या लेकरामध्ये जावे. आणि आम्ही पाहतो याकोबाला ते आशीर्वाद मिळाले का? कारण याकोब आपल्या बापाजवळ राहिला. एसाव बापाचा लाडका होता, पण तरी सुद्धा तो रानामध्ये गेला म्हणून त्यानं आशीर्वाद गमावले. लेकरं रानामध्ये जगात कुठंतरी फिरतात ना, ते मोठे आशीर्वाद गमावतात. आमच्या लेकरांनी नेहमी बापाच्या अवतीभोवती असावं, इतकं देवानं त्याला श्रेष्ठ बनवलं. मलाकीच्या पुस्तकाकडे आपण जाऊया. पहिला अध्याय. तुमचं टायटल असलं पाहिजे आजच्या उपदेशाचं टायटल, सर्वोत्तम ते बापासाठी. काय टायटल हो? सर्वोत्तम ते बाप. हा. किती लेकरांनी बापाला आज कपडे घेतले हो, मायावरला साड्या घेतल्या भरपूर. एक तर बापानं उठून सांगावं की खरंच माझ्या पोराने आम्हाला काहीतरी घेतलं नाही ना, हंटरने बडवलं पाहिजे. हा वाच. पहिला अध्याय 1 ते 6 ते 8 वचन. पहिला अध्याय 6 ते 8 वचन. परमेश्वर याजकांना खडसावतो. परमेश्वर याजकांना खडसावतो. बघा, देव सुद्धा याजकांना म्हटलं, आई विषय लय बोलता. हा, खडसावतो. मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करीतो. आपल्या धन्याचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? माझा सन्मान कोठे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नामाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याजकास परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला? तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढविता. तरी तुम्ही विचारता आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळविले आहे? तुम्ही म्हणता परमेश्वराचे मेज तुच्छ आहे असे तुम्ही बोलता. तेणेकरून तुम्ही ते विटाळविता. बापाला सर्वोत्तम ते द्यावं अशी देवाची इच्छा आहे. तिथं म्हणतो की तुमच्या बापाचं तुम्ही भय बाळगता, तुमच्या बापाचा तुम्ही सन्मान करता. अपेक्षा काय देवाला? बापाचं भय बाळगावं आणि बापाचा सन्मान कर. लक्षात घ्या, अशी लेकरं देवाला बिलकुल पसंत नाहीत जे आपल्या बापाचा पावलोपावली अपमान करत आहेत. अशी लेकरं देवाला बिलकुल पसंत नाहीत जे बापाला दुय्यम दर्जाची वागणूक देत आहेत. शास्त्रात लिहिले बरं का. आणि तो याजकांना खडसावत आहे. याजकांना काय खडसावतो? तो म्हणतो माझा सन्मान कुठे? मी तुमचा बाप आहे. म्हणजे याजकाला तो बोध करत आहे की अरे तुम्ही लेकरांना हे शिक्षण द्या. कोणतं शिक्षण? बापाचा सन्मान व्हायला पाहिजे. ग्रहित धरून नाही चालायचं. नाती जी आहेत ती ग्रहित धरून नाही चालायची. कधी कधी सगळी नाते आम्ही ग्रहित धरून चालतो. तो माझा बाप आहे. बाप म्हणजे काय मित्र वाटला का तुम्हाला? कधी कधी आम्हाला असं वाटतं बापानं आमचा मित्र असावं. नाही हो. हे सायकोलॉजी आणि हे थिसिस किंवा जग जे सांगतं ना, त्याच्यात आम्ही पाहतो बरेच मुलं मोठी झाली की बापानं मित्र व्हायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे? त्याच्यावर दारू प्यायला पाहिजे, त्याच्यावर जुगार खेळायला पाहिजे, त्याच्या सगळ्या सवयी बापानं आणि त्या मुलाच्या सवयीमध्ये मॅच व्हायला पाहिजे का? मित्र व्हायला काय? बरेच लोक म्हणतात आता मुलाची चप्पल बापाला आली ना मग बापानं समजायचं मुलगा मोठा झाला. अरे मुलगा किती मोठा झाला तर त्याने आज्ञेतच राहायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त एवढा मोठा होता तरी बापाला म्हणतो पित्याचं इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न, ही त्याचं बोलणं आहे, हे त्याचे शब्द आहे. आणि इथं प्रभू काय म्हणत आहे की मला याजकांना खडसवायचं आहे. काय लिहिलं? वाचा बरोबर वचन. परमेश्वर याजकांना खडसावतो. मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मुलानं बापाचा सन्मान करावा जसा तो माझा सन्मान करत आहे. याजक देवाचा सन्मान करत आहे. कळतंय का तुम्हाला दर्जा काय बापाचा? याजक जसा देवाचा सन्मान करतो ना तसं मुलांनी आपल्या बापाचा सन्मान करावा. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, देवाच्या मंदिरात आल्यावर तुम्ही ज्या प्रकारचा रिस्पेक्ट देवाला देत आहात, जे भय तुमच्या अंतःकरणामध्ये,
परमेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्ही वावरत असताना तुम्हाला कळतं की देव मला पाहत आहे. आणि देवाकडे पाहताना तुमच्या अंतःकरणातल्या ज्या तीव्र भावना आहेत, काय तीव्र भावना आहेत? देव मला दंड देईल, परमेश्वर मला शासन करेल. आणि शास्त्र काय सांगतं? ज्या बापाकडे तुम्ही पाहता ना, तो म्हणतो की जसा मुलगा बापाचा सन्मान करतो, तो याजकांना म्हणतो माझा सन्मान कुठे आहे? म्हणजे त्यानं बापाला आणि देवाला दोघांना जो दिलेला सन्मान आहे, तर मुलांकडनं सन्मानाची अपेक्षा काय? जसं देवाला सन्मान देता तसं तुम्ही आपल्या बापाला सन्मान द्या. खूप सोपं आहे. देवाच्या मंदिरात येऊन देवाला धन्यवाद देणं, देवाच्या मंदिरात येऊन देवाची स्तुती करणं खूप सोपं आहे. खूप सोपं आहे त्या गोष्टी, ज्या गोष्टी आम्हाला सहजपणे आम्हाला वाटतं की ते देवाला देऊ शकतं. परंतु लक्षात घ्या, बायबल जे देवानं दिलेलं आहे, हे पवित्र शास्त्र देवानं दिलंय. या पवित्र शास्त्राचं वैशिष्ट्य काय माहिती का? हे पवित्र शास्त्र मानवी व्यवहाराशी असणारं पुस्तक आहे. तुमचा देवाबरोबरचा संबंध हा कसा प्रस्थापित होतो? तुमचा एकमेकाबरोबर असणारे संबंध. समजा एखाद्या व्यक्तीने म्हटलं माझं देवावरती प्रेम आहे. मग देवावरती प्रेम असणं म्हणजे काय? आता जसं या ठिकाणामध्ये ब्रदरनी प्रार्थना केली, निरंजन घोडकेनी, की त्यांचं देवावरती खूप प्रेम आहे. नेमकं काय देवावरती माझं प्रेम असणं म्हणजे सारखं माझा विचार डोक्यामध्ये तेच आहे, देव 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 देव, लोकांना देव समजावा. मग कधी पण बोलायला लागलं देवाविषयीच बोलतो. परवा कोणतरी आलं, बाहेरून लोक आले आणि मग ते म्हटले की चला आम्हाला तुम्हाला भेटायचंय. आणि मोठ्या अपेक्षेनं ते आले. आल्याबरोबर मी आपला टी शर्ट आणि ते साधी सुधी पॅन्ट घालून खाली आलो आणि ते आवक होऊन माझ्याकडे बघायला लागले. आम्ही प्रत्यक्ष तुमच्याशी बोलतो हे आमचा मला विश्वास बसेना, आणि आम्ही तुम्हाला लाईव्ह बघत आहे. आता तुमच्याशी आम्ही बोलत आहे. हे स्वप्न आमचं कधी पूर्ण होईल आम्हाला माहित पण नव्हतं, पण ते स्वप्न पूर्ण झालं. आणि मग बोलता बोलता बऱ्याच गोष्टी इकडच्या तिकडच्या निघाल्यावर ते म्हटले एक गोष्ट आम्ही तुमच्या जीवनात पाहिली, जे पण तुम्ही बोलता ते देवाच्या वचनाच्या बाहेर जाऊन काही बोलतच नाही. आणि तुम्ही जे बोलता ना, याच्यामुळं आमचं देवावरचं प्रेम अधिक तीव्र बनतं. मग हे का तुमचं देवावरचं प्रेम तीव्र बनतं? का? कारण दिवस रात्र माझ्या डोक्यात फक्त देवाचेच विचार आहेत. माझं माझ्या बापावरती प्रेम आहे. मी माझ्या बापाविषयी जास्त बोलतो. माझ्या परिवाराविषयी मी बोलत नाही, माझ्या प्रोफेशन विषयी बोलत नाही, माझ्या राहणीमानाविषयी बोलत नाही, माझ्या सन्मानाविषयी बोलत नाही. मी बोलतो ते माझ्या बापाच्या सन्मानाविषयी. आणि आता देव याजकांना सांगतो, अरे तुमची लेकरं तुमचा सन्मान करतात, मग माझा सन्मान कुठे? थोडक्यामध्ये देवाला काय सांगायचं की तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या बापाचा सन्मान करतात तसा तुम्ही माझा सन्मान करा. ऐका,